हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुमच्या पण साडीचा पदर एकदम असा गळ्याजवळ येतो का? पदराची जी पहिली प्लीट असते ती एकदम टाईट होते का? तर यासाठी परफेक्ट साडीचा पदर कशा पद्धतीने काढायचा आहे, त्या साडीचा पिनअप आपण कशा पद्धतीने केला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। तर चला आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथे मी शेपवेअरचा वापर केलेला आहे। जास्तीत जास्त जाड महिलांनी शेपवेअरचा वापर करा। आणखी शेपवेअर जे आहे किंवा जो कणी म्हणजे परकर जरी तुम्ही वापरलं तरी तो बेली बटनच्या जवळ किंवा बेली बटनच्या थोडंसं खाली अशा पद्धतीनेच आपल्याला घालायचा आहे। आता इथे जी साडी आहे ती मी सुरुवातीला जी टक करणार आहे, ज्यांना नीट अशी साडी टक करता येत नाही किंवा काही ज्या साड्या असतात त्या खूप अशा जास्त उंचीच्या असतात, आपण जर का कमी उंचीच्या असू तर आपल्याला त्या साड्या जास्त उंचीच्या वाटतात, तर त्या टक करताना कशा पद्धतीने करायच्या आहेत, तर इथे आपल्याला असे फोल्ड करायचे आहेत त्या साड्या आणि त्याच्यानंतरच तिथे आपल्याला टक करून घ्यायचं आहे। जसं मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवलेलं आहे ना, त्याप्रमाणे तुम्ही टक करा। किंवा अगदी जरी तुम्ही नवख्या जरी असलात आणि तुम्हाला साडी जर का टक करता व्यवस्थित येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही टक केलात ना तर ती व्यवस्थित अगदी टक होणार आहे, अजिबात जाडसर तुम्हाला तिथे दिसणार नाही आहे। तर अशा पद्धतीने आता मी साडी जी आहे ती टक करून घेतलेली आहे। आता साडी नेसण्यापूर्वी पण मी इथे सँडलचा वापर केलेला आहे। दररोजच्या साडीला नाही केलात तरी काही हरकत नाही, पण ज्यावेळी तुम्ही कुठच्या मोठ्या कार्यक्रमाला जात असाल त्यावेळी मात्र साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा आधी तुम्ही सँडलचा वापर करा आणि त्याच्यानंतरच साडी नेसा। तर चला आपण साडी आता इथे टक केलेली आहे। आता इथे आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। तर पहिल्यांदा आता हा जो पदर आहे तुम्ही पहिल्यांदा असा एकत्र असा करून घेते, त्याच्यानंतर तो पाठीमागून फिरून आपल्याला डाव्या खांद्यावरती आपल्याला पदर घ्यायचा आहे। आता ह्या पदराची उंची कितपत असायला पाहिजे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते, पण हा व्हिडिओ काही जण जर पहिल्यांदाच पाहत असतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की आपल्या गुडघ्याच्या थोडंसं खाली अशा प्रकारे आपल्याला पदराची उंची घ्यायची आहे। आता हा जो साडीचा जो पदर आहे तुम्ही पाहत असाल याला सगळे टॅसल्स आहेत लागलेले, तर त्याच्यामुळे मी थोडंसं वरती हा घेतलेला आहे। नाहीतर ज्यांना टॅसल्स नसतात त्यांनी गुडघ्याच्या थोडंसं खाली अशा प्रकारेच हा पदर आहे तो घ्यायचा आहे। आता पदराची उंची झाली। आता बघा हा जो पदर आहे ह्याला टॅसल्स आहेत लागलेले, म्हणजे जे आपण गोंडे म्हणतो ते आहेत लागलेले। मग काय होतं ना की एक मोठा प्रॉब्लेम हा होतो की ज्यावेळी आपण प्लीट्स काढायला घेतो ना पदराच्या त्यावेळी ते आपल्याला व्यवस्थित काढता येत नाही, कारण की हे जे टॅसल्स आहेत ना तसे मध्ये मध्ये असे येत राहतात आणि मग आपली प्लीट्स पण एकदम हलल्या जातात। तर यासाठी काय करायचं आहे, छान अशी ट्रिक आहे, नक्की वापरून पहा। इथे आपल्याला हा जो पदराचा जो भाग आहे ना तो अशा प्रकारे थोडंसं फोल्ड करायचं आहे आपल्याला। जास्त फोल्ड करायची काही गरज नाही, थोडंसं तुम्ही फोल्ड करा, ज्याप्रमाणे मी केलेलं आहे ना त्याप्रमाणे अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर प्लीट्स काढायचे। आता प्लीट्स ज्या आहेत ती पहिली मी सुरुवात कुठून करणार आहे तर डाव्या साईडने करणार आहे। तुम्ही पण डाव्या साईडनेच प्लीट्स काढायला सुरुवात करा, खूप सोपी पद्धत आहे। पहिली जी आपली प्लीट येणार आहे ती मोठी काढायची आपल्याला आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या छोट्या छोट्या आपल्याला काढत यायच्या आहेत। जशा मी व्हिडिओमधून दाखवलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ह्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत। बघा सगळे अगदी व्यवस्थित आलेले आहेत, म्हणजे ज्या आपल्या प्लीट्स बघा कधी कधी ना अशा बाहेर येतात त्या येणार नाहीत, कारण की आपण पहिली प्लीट जी आहे ती आपण मोठी काढतो आणि बाकीच्या प्लीट्स ज्या असतात ते एकदम छोट्या छोट्या काढत जातो, त्याच्यामुळे जो मोठा एक प्रॉब्लेम असतो तो आपल्याला अजिबात येणार नाही आहे। आता आपण प्लीट्स काढलेले आहेत, आता ते सगळे एकत्र करायचे आहेत। थोडंसं प्रेस करा, म्हणजे जशी तुमची साडी असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे प्रेस करायचं आहे। आता ही जी साडी आहे ती थोडी फुलणारी आहे पण तेवढी सॉफ्ट पण आहे, त्याच्यामुळे जास्त प्रेस करण्याची आवश्यकता मला वाटत नाही आहे, त्याच्यामुळे मी सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा एकत्र करून घेत आहे। आता साडीचा जो पदर आहे त्याचा अर्धा भाग इथे झालेला आहे आपला। तर आता इथे मी पिनअप करणार आहे, कारण की आपल्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या व्यवस्थित दिसाव्यात यासाठी मी असा पदराच्या मधोमध अशा प्रकारे पिनअप करते। पिनअप करताना इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन लक्षात ठेवण्याजोगी आहे, ती म्हणजे आपल्याला इथे आडवा पिनअपच करायचा आहे। आता इथे मी आडवा पिनअप केलेला आहे। आता परत एकदा बाकीच्या ज्या पदराच्या ज्या राहिलेल्या प्लीट्स आहेत त्या आपण आता सगळ्या एकत्र करून घेऊया। सगळ्या प्लीट्स आपल्याला व्यवस्थित आपल्या आलेल्या आहेत की नाहीत हे पण आपल्याला पाहायचं आहे। काही जर प्लीट्स समजा फुलल्या जात असतील
तर तिथे आपल्याला असं आपल्या हाताने आपण प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस केल्यामुळे त्या प्लीट्स अगदी व्यवस्थितच राहतात. तर आता सगळ्या प्लीट्स मी इथे एकत्र करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला जो पिनअप करायचा आहे तो अगदी खांद्याच्या पाठीमागे करायचा आहे. खांद्याच्या वरती एकदम करू नका, थोडंसं पाठीमागे, जिथे बघा आपल्या ब्लाऊजची नॉट जी असते ना तिथे आपल्याला पिनअप करायचं आहे. आणि एकदम असा जवळ करू नका, थोडंसं लांबसर करा. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. नाहीतर मग काय होतं की जवळ जरी केलात किंवा अगदी खांद्यावरती जरी केलात ना तरी हा जो बघा गळ्याकडे आता हा जो पदर येणार आहे ना तो एकदम असा गळ्यात जवळ येतो. तर हा येऊ नये यासाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता आपण काय करतो हे लक्षात घ्या. आपण पिनअप केला की त्याच्यानंतर ना पुढच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित करून इकडे आता कमरेच्या इथल्या प्लीट्स काढायच्या असतात. मग आपण तो खेचून घेतो, तो जो काठ असतो साडीचा तो खेचून घेतल्यामुळे काय होतं की तो जो पहिली जी प्लीट असते ती आपल्या गळ्याच्या इथे जवळ पण येते आणि मग ती आपल्या टाईट पण होते. तर हे होऊ नये यासाठी मी तुम्हाला एक छान अशी ट्रिक आता दाखवणार आहे. ती एकदम तुम्ही लक्षपूर्वक बघा ती. तर आता इथे आपल्याला पदराला आपण आधी पहिल्यांदा पिनअप करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पहिली प्लीट आहे ती एकदम गळ्याजवळ येते, ती येऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिलीच प्लीट अशा प्रकारे फक्त सरळ घ्यायची आणि त्याच्यानंतर ती थोडीशी अशी फोल्ड करायची आहे. तिथे फक्त थोडीशी फोल्ड करायची आहे, जास्त करू नका. आता काही जणींना ना बॉक्स टाईपमध्ये बघा असा साडीचा पदर आवडतो, तर त्यांच्यासाठी पण ही ट्रिक जी आहे ती छान आहे. म्हणजे इथे तुम्ही असं मात्र थोडंसं खाली अशा प्रकारे बॉक्स असं तयार व्हायला पाहिजे तिथे. तर तिथे तुम्हाला पिनअप करायचं आहे. फक्त सरळ घ्यायचा, तो पदराची जी प्लीट आहे ती आपण सरळ घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडासा भाग तिथला फोल्ड केला, तिथे पिनअप केलेला आहे. इथे तुम्ही बघत असाल तर अशा प्रकारे आपण बॉक्स टाईपमध्ये सुद्धा हा जो पदर आहे तो आपण घेऊ शकतो. तर ज्यांना आवडतं त्यांनी हे करू शकता. पण आता बॉक्स टाईपमधला हा जो पदर आहे तो आता ही जी फॅशन आहे ती खरं तर खूप जुनी झालेली आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही हा साडीचा पदर घेऊ शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे करू शकता. आता ह्या ज्या बाकीच्या प्लीट्स आहेत त्या आपण अगदी व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. आणि आपल्या ज्या पदराच्या प्लीट्स आहेत त्या पण तुम्ही पाहत असाल एकदम व्यवस्थित अशा आलेल्या आहेत. पण आता इथे आपल्याला काही बॉक्स टाईपमध्ये असा पदर जो आहे तो घ्यायचा नाही आहे. नॉर्मल आपण जसा घेतो त्याप्रमाणे घ्यायचा आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पिनअप करताना थोडंसं वरती करायचं आहे. आता मी इथे खाली पिनअप थोडासा केलेला होता बघा, तर तो न करता थोडंसं वरती करायचं आहे. सेम मेथडमध्ये काही वेगळं असं नाही आहे. सेम तसंच सरळ पदर घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं तिथे फोल्ड करायचं आहे. आपल्याला तिरका आपला पदर येतो तर तिरक्या अशा ह्यानेच आपल्याला तिथे फक्त फोल्ड करायचा आहे आणि फक्त तिथे पिनअप करायचं आहे. ब्लाऊजला आपल्याला पिनअप करायचा आहे तो पदराची प्लीट आणि आपल्या ब्लाऊज अशा प्रकारे आपल्याला पिनअप करायचं आहे. आता इथे तुम्ही बघत असाल पहिली जी प्लीट आहे ती आपली अगदी गळ्याजवळही आलेली नाही आहे आणि आपल्याला अजिबात टाईट पण वाटणार नाही. आता अशा प्रकारे जर तुम्ही पिनअप केलं तर आता आपण ह्या बाकीच्या प्लीट्स पण अगदी व्यवस्थित अशा करून घेऊया. इथे पण एक मी तुम्हाला सांगणार आहे, ती पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता ह्या ज्या प्लीट्स बघा, आता मी पहिली जी प्लीट आहे तिथे आपण पिनअप केला, पण आता बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या कशा व्यवस्थित अशा राहिल्या पाहिजेत. तर त्यासाठी पण आपल्याला एक पिनअप आहे तो करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे ज्या बाकीच्या ज्या प्लीट्स राहिलेल्या आहेत त्यांना आपल्याला पिनअप करायचं आहे, कारण की त्या सगळ्या एका लाईनमध्ये आल्या ना तर त्या खूप सुंदर दिसतील. तर पिनअप हा आपल्याला दिसता कामा नये यासाठी काय करायचं, पहिली जी आपली वरची प्लीट आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे आणि आतल्या साईडने आपल्याला बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्यांना पिनअप करायचं आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले त्या पद्धतीनेच. तर आता इथे तुम्ही बघत असाल इथे आपण जो पिनअप केलेला आहे तो कोणालाही दिसतही नाही आहे आणि कोणाला समजणारही नाही. आता आपण जो पदर काढलेला आहे त्या पदराला सुद्धा ह्याच मेथडने आपण पिनअप केला तरीही काही हरकत नाही आहे, आणखी सुंदर दिसेल. म्हणजे आपला पिन अजिबातच तिथे दिसणार नाही. तर अशा प्रकारे तुम्ही
पिनअप जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे त्याच ठिकाणी तुम्ही पिनअप करा आणि अशी परफेक्ट हा जो पदर आहे ते तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता. बघा, काहीही त्याच्यात कठीण काम नाही आहे, एकदम इझी पद्धतीने आपला हा पदर आलेला आहे. गळ्याभोवतीची जी प्लीट आपली येत होती ती येत नाही आहे आणि गळ्याजवळची जी पहिली जी प्लीट असते आपली ती जी टाईट होते तीही तुम्हाला टाईट होणार नाही आहे. आता आपल्याला इथे ह्या ज्या कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या. तर त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आता तो जो भाग आहे कमरेच्या इथल्या साडीचा तो मी असा टाईट करून असा घेतलेला आहे आणि आता इथे मी पिनअप करत आहे. पिनअप करताना आपल्याला तिरका असा पिनअप करायचा आहे. तर इथे मी हा पिनअप असा तिरक्या पद्धतीने केलेला आहे. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा मी निऱ्या काढून घेणार आहे. इथल्या ज्या कमरेच्या इथल्या प्लीट्स आहेत त्या मी आता काढत नाही आहे, त्या मी नंतर काढणार आहे. कशा त्याही मी तुम्हाला दाखवते. तर आता पहिल्यांदा आता इथे मी ज्या आपल्या निऱ्या आहेत त्या काढून घेते आणि आणखी पण बरेच असे साडीच्या बाबतीत व्हिडिओ आहेत, ते पण तुम्ही पहा, म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील तर ते पण क्लिअर होतील. आणि मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी वेगवेगळ्या काही ट्रिक दाखवण्याचा प्रयत्न करत असते, त्यामुळे तुम्हाला जी ट्रिक इझी वाटेल ती तुम्ही वापरू शकता इथे. आता इथे आपल्या काय झालेलं आहे ते सांगते मी तुम्हाला. आता जी मी पहिली ज्या 2 प्लीट होत्या ना, तर त्या बघा अशा खूप व्यवस्थित अशा आलेल्या नव्हत्या. तर त्या 2 प्लीटना मी एकत्र करून एकच अशी प्लीट बनवलेली आहे. आणि आता बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत. प्रेस करत जायचं आहे आणि प्लीट आपली जी आहे त्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या, म्हणजे एकावर एक अशा घेऊ नका. प्लीट्स आपण ज्या आहेत त्या एकापाठोपाठ एक अशा घ्यायच्या, ज्याच्यामुळे त्या आणखी सुंदर दिसतात. आता ह्या सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्यांना मी पिनअप केलेला आहे. पिनअप करताना महत्त्वाची गोष्ट आडवा पिनअपच इथे करायचा आहे. त्याच्यानंतर पिनअप आपला केल्यानंतर कसं आपण बाकीच्या ज्या निऱ्या आहेत ना त्या अगदी आपण व्यवस्थितपणे अशा करू शकतो. म्हणजे आपल्याला शेवटच्या अगदी काठापर्यंत आपल्याला त्या ज्या निऱ्या असतात त्या आपल्याला प्रेस करत जायचं असतं. त्याच्यामुळे पिनअप आधी करायचं आणि त्याच्यानंतर बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्या आपण व्यवस्थित अशा प्रेस करू शकतो. तर आता इथे मी सगळ्या ज्या आपल्या प्लीट्स आहेत त्यांना एकत्र असं करून, काही जर का कुठची जर प्लीट समजा बाजूला जात असेल समजा किंवा फुलत असेल तर अशा पद्धतीने त्यांना व्यवस्थित असं एक एक करून मी नंतर सगळ्या प्लीट्सना एकत्र करून अशा प्रकारे प्रेस करत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या साडी आहे तिच्या निऱ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायच्या, जेणेकरून त्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा दिसतील. आणि निऱ्या तुमच्या समजा फुलत असतील, पसरत असतील तर यासाठी पण खूप छान अशी ट्रिक आहे, ती मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण एक दाखवलेली आहे. तर तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. आता इथे आपल्या निऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आपण केलेल्या आहेत. आता इथे मी ह्या निऱ्या टक करून घेते. टक केल्यानंतर आता आपल्याला कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत बघा त्या काढायच्या आहेत. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, निऱ्या काढताना मी आधी शेवटच्या ज्या निऱ्या मी काढत आले त्यावेळी मी इथल्या कमरेकडच्या इथल्या जो भाग होता साडीचा तो मी थोडासा सोडलेला होता निऱ्या काढताना. तर तोच भाग आता आपल्याला अशा प्रकारे खेचून घ्यायचा आहे. खेचून घेत असताना इकडच्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या अशा एक एक अशा करून काढत जायचं आहे. तुम्ही अगदी खेचून घेतलात आणि नंतर जरी त्या सेट केलात तरीही काही हरकत नाही आहे. आता इथे जो साडीचा जो भाग आहे तो बघा इतका मी असा खेचून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो असा फक्त गुंडाळी करून मी टक केलेला आहे. कमरेच्या इथल्या प्लीट्स काढण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. आधीच्या व्हिडिओमधून पण मी त्या दाखवलेल्या आहेत, तर ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या. तर आता इथले आपला तुम्ही बघत असाल आपली साडी आहे ती एकदम परफेक्ट अशी आपण नेसलेली आहे. साडीचा पदर, कमरेच्या इथल्या प्लीट्स आणि आपल्या ज्या साडीच्या निऱ्या आहेत त्या अगदी परफेक्टपणे आलेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.